कागलमधील नामांकित नोटरी वकील ॲडव्होकेट नीता मगदूम आणि त्यांच्या 2 मुलांच्या विरोधात झाला गुन्हा नोंद करणारी व्यक्ती त्यांच्या धाकट्या मुलग्याची पत्नी. या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच ताज्या घडामोडीसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा. कागलमधील नामांकित नोटरी वकील ॲडव्होकेट नीता मगदूम ह्या सर्वदूर परिचित आहेत. काल रात्री त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या 2 मुलांच्या विरोधात काल गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद करणारी व्यक्ती ही वैष्णवी धैर्यशील मगदूम म्हणजे त्यांच्या धाकट्या मुलग्याची पत्नी हीच आहे. वैष्णवी धैर्यशील मगदूम यांनी काल पत्रकारांशी देखील संवाद साधला. त्या काय म्हणाल्यात? संदीप तुपरी की मग येईल सगळी हो या इकडे शॉर्टमध्ये सांगायचं ना मला सर. मी सौ वैष्णवी धैर्यशील मगदूम. माझं लग्न 2025 मार्चमध्ये झालेलं आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 4 तारखेपर्यंत मला अतिशय छळ झालेला आहे सासरी. आणि सासरचे लोक सगळे वकील आहेत. सासू, माझे दीर आणि माझं मिस्टर सगळे वकील आहेत. आणि सासूंचं नाव आहे नीता शिवाजीराव मगदूम. मिस्टरांचं नाव आहे धैर्यशील शिवाजीराव मगदूम. आणि जे दीर आहेत त्यांचं नाव आहे शिवराज शिवाजीराव मगदूम. हे सगळे वकील असल्यामुळं त्यांनी घरातच खूप अमानुष मला छळ केला आहे. कायम धमक्या दिलेल्या आहेत. डिवोर्स देणार, तुला घरी पाठवणार आणि मारहाणसुद्धा करायला त्यांनी पुढं मागं बघितलेलं नाही आहे. आता माझी परिस्थिती बघू शकताय तुम्ही. 4 तारखेला मला अमानुष मारहाण झालेलं आहे किरकोळ कारणावरून. माझ्या माहेरच्यांसोबत मी संपर्क ठेवला, माहेरच्यांसोबत मी बोललो मी म्हणून मला जास्त मारहाण केलेलं आहे त्यांनी. का तर माहेरच्यांचा फोन यायचा नाही, त्यांच्या इकडनं कोणी लोक आपल्या घराकडे यायचे नाहीत. आणि माझं आता 5 महिन्याचं बाळ आहे. आणि बाळाला सुद्धा भरपूर शिवीगाळ. ते रडायला लागलं की त्याला म्हणजे घाण शिव्या, आरवाच्या शिव्या देणं असले प्रकार तिथं झालेले आहेत. आणि तिथं बाळाच्या जीवाला सुद्धा आता धोका आहे आणि माझ्या जीवाला सुद्धा तिथं धोका आहे. कसं तरी मी जीव वाचवून निसटून तिथनं आत्ता माहेरी आत्ता आहे मी. आणि कालपर्यंत मी ICUमध्ये होते. आणि माझ्यावर माझ्या डाव्या हातावर शस्त्रक्रिया मोठी झालेली आहे. आणि एवढ्या प्रमाणात त्यांनी मला मारहाण केलेली. अतिशय दोघांनी हातपाय धरून, सासू आणि हातपाय धरून नवऱ्याने मला मारलेला आहे. आणि एवढा छळ माझा तिथं सासरी झालेला आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी नोंदवण्यासाठी आलेलं. सासरच्यांना, माझ्या सासूला, नवऱ्याला आणि दिराला चांगली कठोर शिक्षा व्हावी एवढी आमची मागणी आहे. कळकळीची एवढी विनंती आहे. यांना जामीनसुद्धा होऊ नये, कारण ते स्वतः वकील आहेत. त्याचा त्यांना खूप गर्व आहे, स्वतः स्वाभिमान आहे. त्या जीवावर ते जास्त आम्हाला छळलेलं आहे त्यांनी. आणि माझ्या 2 जावांनासुद्धा त्यांनी असंच घालवलं आहे. मोठे दीर आहेत, त्यांचं 2 लग्न झालेले आहेत. त्याचं पहिल्या बायकोलासुद्धा अशीच अमानुष मारहाण करून तिला घालवलेलं आहे. दुसऱ्या बायकोला त्यांनी फसवून आणलेलं. ती मायनॉरिटीमध्ये होती, 18 वर्षाच्या खालील होती. तिला आणलेलं, तिचासुद्धा छळ करून 1 महिन्याच्या आत तिला घालवलेला आहे. अशा 2 केसेस पहिल्यापासून त्यांच्यावर आहेत. आणि आता मी 3री सून आहे त्यांच्या घरातली, जिला त्यांनी टॉर्चर केलेलं आहे मूल पदरात असून सुद्धा. आणि मूल होण्यासाठी सुद्धा त्यांनी मला भरपूर छळ केलेला आहे. मुलगी झाली म्हणून पण त्यांनी भरपूर माझा छळ केलेला आहे. मुलगी झाल्यामुळं तिचं तोंडसुद्धा व्यवस्थित त्यांनी बघायला नाही. आणि तिला हातातसुद्धा त्यांनी, सासूबाईंनी, नवऱ्याने व्यवस्थित घ्यायला नाही. मीच सगळं तिचं बघितलं आहे. माझ्या माहेरच्याने आजपर्यंत सगळं बघितलं. त्यामुळं ह्या सगळ्या क्रूर वागणुकीला मी कंटाळून आता त्यांच्यापासून विभक्त व्हायचा मी हे घेतला आहे, पर्याय निवडला आहे. त्यामुळे मला न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे फक्त. प्रत्येक सण आला तर माहेरून ही गोष्ट आण, माझं डोहाळ जेवण आलं माहेरून सगळं आण, ते करायला पाहिजे. बारसं मोठ्यानं घालायला सांगितलं. 2-2.5 लाख रुपये खर्च आला. दागिने आत्तापर्यंत 7 ते 8 तोळे दागिने केलेले आहेत. आणि आमचं लव्ह मॅरेज होऊन सुद्धा अशी मागणी त्यांची आजपर्यंत माझ्या आईवडिलांनी पूर्ण करत आलेले आहेत. तरीसुद्धा त्यांनी मला व्यवस्थित नांदवून घेतलेलं नाही आहे. प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या कारणावरून मला डिवोर्सच्या धमक्या दिलेल्या आहेत. अमानुष मारहाण केलेले आहे. आणि टोमणे मारून माझं छळ वगैरे केलेलं आहे.
प्रेग्नेन्सीमध्ये असतानासुद्धा 9 महिने त्यांनी मला व्यवस्थित जेवण पाणी सगळं दिलेलं नाही आहे. काहीसुद्धा व्यवस्थित त्यांनी मला ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थित घेऊ दिलेली नाही. सगळ्या माझ्या माहेरच्यांनी माझे पैसे घातलेले आहेत ट्रीटमेंटसाठी आणि हॉस्पिटलचं बिल्स वगैरे सगळं माझ्या माहेरच्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि म्हणून त्यांना माहेरचे माझ्या मागं उभे आहेत ते नको होतं. आत्ता प्रेग्नेन्सीनंतर डिलिव्हरीनंतर मुलगी झाली म्हणून मला खूप छळ केला आहे. मुलगी झाली म्हणून तू घराकडे येऊ नकोस, आम्ही तुला नांदवून घेणार नाही आणि माहेरी जा निघून, अशा धमक्या मला दिलेल्या आहेत. आणि मुलगीला अतिशय त्यांनी म्हणजे अशी वागणूक दिली आहे की तिला हातसुद्धा लावलेला नाही. तिला आत्तापर्यंत त्यांनी घेतलेलं सुद्धा नाही. ती रडायला लागली, भुकेनं कळवळायला लागली तरीसुद्धा तिला हातात त्यांनी कधी घेतलेलं नाही. तिचं सगळं मी आत्तापर्यंत बघितलं आहे. सासरी येऊन फक्त 15 दिवस झालेले मला आणि असं प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे आणि खूप मारहाण केली आहे. अशी मारहाण केली की मी आता वर्षभर तरी माझ्या मुलगीला उचलून घेऊ शकत नाही. एवढं माझा हात आता कमकुवत झाला आहे आणि डॉक्टरांनी तेवढं रिस्क सांगितली आहे मला. शस्त्रक्रिया मोठी झाली आहे. माझी हृदयाची जी रक्तवाहिनी होती डाव्या हाताची ती पूर्ण तुटलेली, त्याची शस्त्रक्रिया झाली. डावा हाताचं हाड पूर्ण माझं तुटलेलं होतं आणि माझ्या आईवडिलांनी सगळं आत्तापर्यंत माझं बघितलं आहे. हॉस्पिटलमध्ये जेवणाचा डबा आणण्यापासून मला जेवण भरवण्यापर्यंत सगळं त्यांनी माझं केलेलं आहे. भावाने सगळं बघितलेलं आहे. बाळाचा सांभाळ आत्तापर्यंत आईने, माझ्या भाऊजींनी सगळ्यात केला आहे. माहेरच्यांनी सगळ्यांनी बघितलं आहे आणि सासरच्यांनी जरासुद्धा लक्ष दिलेलं नाही आहे या गोष्टी आणि एवढं मारूनसुद्धा अजूनपर्यंत त्यांना पश्चातापाची भावना नाही आहे. त्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवलेली आहे आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. जर त्यांना जामीन झाला तर परत एकदा माझ्या जीवाला आणि माझ्या बाळाच्या जीवाला भरपूर धोका आहे. आमच्या जीवाला आम्ही मुकून बसू कदाचित. त्यासाठी त्यांना जामीन होऊ नये, कठोरमधली कठोर शिक्षा कोर्टाने त्यांना द्यावी. पोलिसांनी सुद्धा कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. आमच्या जीवासाठी त्यांनी आमच्याकडे बघावं, कारण का आम्ही आता खंबीरपणे उभं राहायचा निर्णय घेतला आहे आणि ह्या विरुद्ध लढायचा सुद्धा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्हाला त्यांनी पाठबळ द्यावं आणि आमचा जरा विचार करावा ही आमची विनंती आहे त्यांना. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र, कागल.